हे मंदिर आपण आतमध्ये पूर्ण पाहणार आहोत जाऊन। तर मित्रांनो, आता हे मंदिर जायचं आहे ते गायमुखाकडं, तर चला तर मग पाणी गायमुखातून समुद्र किनाऱ्याच्या बाजूला लगतच असलेले हे मंदिर शंकराचे आणि महादेवांचे मंदिर आहे। तर चला तर मग आपण पाहूया। तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत ते म्हणजे श्री कराटेश्वर मंदिर देवस्थान, नांदिवडे, रत्नागिरी। तर आता आपण ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ करत आपण पाहूया कसं आहे मंदिर आणि दर्शनसुद्धा घेऊया। तर आता आपण मंदिरापाशी आलेलो आहोत आणि हे मंदिर भरपूर जुनं आहे आणि जुनं असूनही आजपर्यंत तसेच व्यवस्थित पद्धतीने जपून ठेवलेलं आहे। तर पाहू शकता आणि जे दगडकाम, लाकूडकाम, कौलारू असं हे मंदिर आहे आणि समुद्र किनाऱ्यावरतीच हे मंदिर आहे, कराटेश्वर मंदिर। तर मित्रांनो, आला तर रत्नागिरीमध्ये जयगड इथे नांदिवडे या ठिकाणी हे मंदिर आहे। तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे मागच्या बाजूने आलेलो आहोत। तर मित्रांनो, मागच्या बाजूने आम्ही आलो, आम्हाला माहिती नाही झालं तर आम्ही ह्या साईडून मागच्या बाजूने आलो। तर ते गुरव सांगतात की हे त्या बाजूने यायचं असतं। तर चालतं, असं काही नाही बोलते। आम्ही इकडं फक्त जेवण वगैरे त्यांचं ते बनवतात, त्याचे मागच्या बाजूला काय आहे सर्व तिथे वगैरे का असेल ते असेल त्यांचं। तर हे आहे मंदिराची समोरची बाजू। तर आता आपण इथे दर्शन घेणार आहोत। तर आपल्याला पाहायला मिळत आहे शंकर महादेवांचे लिंग याने आपल्याला पिंड पाहायला मिळत आहे आणि नाग आहेत। असे सर्व हे जुनं मंदिर आहे, पाहू शकता। लाकडी आणि कौलारू असलेलं हे मंदिर आहे आणि पताका वगैरे सर्व जे पहिला आपण कशी गणपती वगैरे आपली गावी सर्व म्हणजे कुठेही कोकणात असो की आपल्या गावी हे पताका वगैरे असायचे, लावत असत आपण। तर असं हे मंदिर आहे। तर मित्रांनो, तुम्ही कधी आलात तर नक्की या आणि येथील काही मंदिरं जुनी आहेत ते व्यवस्थितपणे म्हणजे पहा आणि त्याच्यात असं नाही वरच्यावर नाही, नक्की पूर्ण व्यवस्थितपणे पहा। त्याच्यामध्ये भरपूर काही जुन्या गोष्टी अशा दडलेल्या आहेत, त्या आपल्याला काही शिकून जातात आणि अनुभवसुद्धा देतात। तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आणखीन पुढे काय आहे ते पाहूया। तर आता आपण इथून दर्शन घेऊन बाहेर आता आलेलो आहोत आणि येथे सुद्धा जुन्या काही शिल्प आणि वस्तू कोरलेल्या आपल्याला दगडावरती पाहायला मिळत आहे। ही दगड आहे, ही भरपूर मोठी आहे आणि दिकमाल सुद्धा इथे आहे, ही दिकमाल आहे आणि दिकमाल सुद्धा दगडांच्याच आहेत मित्रांनो। निसर्गाच्या सान्निध्यात आणि समुद्र किनारी असलेले हे कराटेश्वर मंदिर आपल्याला काही नवीन अनुभवायला शिकून जाते। तर आता मित्रांनो, आपण जाणार आहोत ते मंदिराचीतून ते म्हणजे गायमुख आहे, गायमुख गंगा। तर ते पाहायला जाणार आहोत। तर इथून आपल्याला ही पायऱ्यातून आपल्याला जायचं आहे ते गायमुखाकडं। तर चला तर मग आपण गायमुखाकडे जाऊया। तर पाहण्यासारखं ठिकाण आहे मित्र, रत्नागिरीमधील आहे। तर तुम्ही इथे नक्की भेट द्या। मी सर्व माहिती याची व्हिडिओमध्ये देत आहे। तर इथे नक्की दर्शन करण्यासाठी आणि रत्नागिरीला आलात तर नक्की या।
सर्व जेवढं आम्ही पाहणार आहोत ते आपल्यापर्यंत यूट्यूबद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपलं चॅनलला सबस्क्रायबर, लाईक, शेअर नक्की करा आणि पुढचे नवनवीन असे व्हिडिओ येतच राहणार आहेत. तर तुमची साथ कंटिन्यू आपल्या चॅनलला असू द्या. चला तर मग मित्रांनो, आपण गायमुख पाहूया. तर असा हा समुद्र किनारा लगत किती छान आणि पाणीसुद्धा चांगलं स्वच्छ असं पाणी आहे. ती सर्व मंडळी गायमुख बघून आलेले आहेत. तर असं आहे इथे समुद्र लगत असलेले गायमुख. तर इथून अजून आपल्याला हे पाणी पाहायला मिळतच आहे. तर बघा, अजून एवढा मेचा महिना आहे आणि गायमुखातून पाणी आपल्याला किती आहे, अजून मोठ्या प्रमाणात पाणी गायमुखातून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सर्व इथं शिस्त पद्धतीने सर्व काही दर्शनाला आल्यानंतर यायचं आणि सर्व व्यवस्थित पद्धतीने. आणि समुद्र किनारी लगत असलेल्या माडांच्या सावलीमध्ये, आंब्याच्या झाडं आणि कर्जाच्या अशा सावलीमध्ये हे मंदिर आहे. आणि बाजूलाच आपल्याला इथे GSW कंपनीसुद्धा आहे. तर समुद्रलगत असलेले शांत वातावरणामध्ये डोंगरावर असलेले कराटेश्वर मंदिर नांदिवडे आणि त्या कराटेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेले गायमुख अजूनही वाहताना आपल्याला पाहायला मिळालेच आहे व्हिडिओमध्ये. आणि ते पाणी आम्ही पिले. मस्त असं थंडगार पाणी गायमुखातलं. आणि शांत वातावरणात आम्ही थोडं विश्रांती घेत बसलेलो आहोत. तर तुम्ही कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट करा आणि येथील नांदिवडे, जयगड, रत्नागिरीमधील हे ठिकाण नक्की येथील पाहून जा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.